मी मारुती अल्टो कार 2010चे मॉडेल चालवितो. अलीकडेच माझ्या कारला 5 वर्षाची आणखी मुदत RTO कडून वाढवून मिळाली. एक दिवस बाहेरगावी गेलो असता प्रॉब्लेम असा झाला की माझ्याच्याने चाबी हरवली आणि दुसरी चाबी घरी होती. त्यामुळे गाडी तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी चाबी घेऊन जावे लागले आणि मग गाडी आणता आली. काहींनी असा सल्ला दिला होता की एरवी बाजारात कुलपाच्या चाब्या बनवणारे कारागीर अशी चाबी बनवून देतात. मी एकाकडे जाऊन चौकशीही केली, पण तो म्हणाला की काका, या चाबीमध्ये सेन्सर असते आणि आम्ही बनवतो ती चाबी, तिच्यामध्ये सेन्सर नसतो. मी बनवून देतो, पण चाबी लागली तर तुमचं नशीब, नाही लागली तरी तुमचं नशीब. त्याची मात्र मी 1000 रुपये घेईन. नंतर मला सुचले की आपण आमच्या वाशिम येथेच एक अस्फा या नावाची मारुती अल्टो गाडीची सर्व्हिसिंग किंवा आणखी सेवा देणारी कंपनी आहे. त्या कंपनीकडे मी गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन द्यावे लागेल, ॲडव्हान्स भरावा लागेल आणि मग जर तिकडून मान्यता आली तर तुम्हाला 2 चाब्या मिळतील. साधारणतः 1 महिन्याचा कालावधी त्यासाठी लागेल. मला अर्थात होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. ही एक चाबी या काळात मी अत्यंत जपून वापरली. जपून म्हणजे काय, मी गाडी बंद केल्यानंतर गाडीतून उतरण्याआधी ही चाबी सौ अरुणाच्या हवाली करत होतो. कारण माझा स्वभाव आता थोडासा वयानुसार विसराळू होत चालला आहे आणि त्यामुळे अशी चिंता वाटत होती की जर कुठे गाडी चाबी आपली ही चाबी हरवली तर गाडी आपल्याला घराकडे नेणे शक्य होणार नाही. आज मला त्या कंपनीकडून 2 चाब्या मिळालेल्या आहेत आणि त्यांनी अर्थात ते सेन्सर वगैरे काय कंपनीमार्फत करायचं ते केलेलं आहे आणि त्याचं जे बिलिंग आहे ते बिल मला आलेलं आहे 1874 रुपये. 1874 रुपये. मी त्याचे 1500 रुपये आधीच ॲडव्हान्स भरलेले होते आणि त्यामुळे 374 रुपये मला आज भरावे लागले आणि 2 चाब्या मिळाल्या याचा मला अतिशय आनंद होत आहे. मित्रांनो, असा चाबीचा हा प्रवास.